तर मुंब्र्यातील लोकल अपघातानंतर रेल्वे प्रशासनाला जाग आलेली दिसतेय। आज पत्रकार परिषद घेत रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्यात। आता रेल्वे बोर्डाने डिसिजन घेतलेला आहे की नवीन जे सगळ्या गाड्या येणार आहेत त्या सगळ्या गाड्या ह्या ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सोबत येणार आहेत। त्याच्यामध्ये ऑलरेडी ज्या 238 एसी लोकल मुंबई सबअर्बनसाठी घेतल्या जाणार आहेत त्या गाड्या ज्या आहेत त्या ऑटोमॅटिक डोअर फिटमेंटनी येणार आहेत, ऑटोमॅटिक डोअर क्लोजरच्या सिस्टम सोबत येणार आहेत। सोबतच तिसरा एक डिसिजन घेण्यात आलेला आहे की याच्यामध्ये ICF द्वारे ज्या एक्झिस्टिंग लोकल आहेत त्या लोकलना आपण हे करतो आहोत, रेट्रोफिटमेंटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याचा जी सिस्टम आहे ती लावण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत, असा डिसिजन आता घेण्यात आलेला आहे। मध्य रेल्वेने आपल्याकडे कल्याणपासून कसारापर्यंत तिसऱ्या आणि चौथ्या लाईनचा प्लॅन केलेला आहे। सोबतच कल्याणपासून कर्जतपर्यंत देखील तिसरी चौथी लाईन आपली प्लॅन केलेली आहे। सोबतच आपल्याकडं जे दादरपासून किंवा दिवापासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत देखील 5वी 6वी लाईनची प्लॅनिंग आपण केलेली आहे। ती लाईनची प्लॅनिंग जी आहे ती कुर्ल्यापर्यंत पूर्ण झालेली आहे। कुर्ल्याच्या पुढचं जे लाईनसाठीचं लँड ॲक्विजिशन आणि त्याचं जे वर्क आहे ते सध्या आपल्याकडे चालू आहे।